येत असताना पाहायला मिळत आहे. टाइम लिमिट राहणारा ना NCC नारंगी संघ आम्ही आपलं लक्ष वेधू. आज टाइम लिमिट्स तुम्हाला असणार आहे. 20 मिनिटामध्ये आपल्याला 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत आणि अर्थात 25 मिनिटामध्ये इनिंग संपायला हवी. याकडे आवर्जून लक्ष वेधूयात. NCC नारंगी संघ कर्णधाराने आवर्जून या गोष्टीचा उल्लेख केला की आमची टीम आज 2 ठिकाणावरती खेळते आहे आणि आज मात्र या संघाला तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. गतवर्षीचे उपविजेते आज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतील. पहिलं षटक गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज आकाश दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आकाश गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात होईल जिथे मात्र आणखीन एक महत्वाचा सामना आपण पाहत आहोत. परंतु एक गोष्ट निश्चित घडली आहे. पुढची मॅच जी राहणार आहे ना, ज्यावेळेला सेकंड सामन्यांकडे आपण वळू त्यावेळेला जूचंद्र वर्सेस जूचंद्र अशीच मॅच पाहायला मिळणार आहे. द ग्रेट मराठा जूचंद्र संघ जो मात्र 2 हात करत असताना अंकुश मूर्ती पत्तू पॅकेज दत्ताळ जूचंद्रच्या अगेन्स्ट पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल उजव्या ऐशीच्या बाहेर ठेवला होता. दिशाहीन राहिला. व्हाईट बॉलने सुरुवात झाली आहे. एक्स्ट्राची धाव आली. व्हाईट बॉलने सुरुवात होत असताना इथून पाहायला मिळते अतिरिक्त धावेने 1 धाव स्कोर कार्डवरती आहे. खराब चेंडू पाहायला मिळाला. ऑप्स्टमच्या बाहेर जाणारा चेंडू होता, सोडून दिलाय आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळाली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आकाश मांगेला या गोलंदाजाला तुम्ही पाहताय. स्ट्रायकिंग एंडवरती प्रसाद भूते हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हो, यावेळेस स्टॉक स्वीप करण्याचा प्रयत्न खोलवर टप्प्याचा चेंडू होता. तितकासा प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता आणि इथे जर पाहिलं तर स्क्वेअर लेग रिजनला फिल्डर पुढे येत आहेत. इथे फक्त सिंगलच मिळेल. 2 धावा पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती पाहायला मिळालाय. फायरी विकेट आणि या खेळपट्टीवरती वेगाने गोलंदाजी करणारा गोलंदाज यालाही आपण पाहिलं आणि त्याच वेळेला या खेळपट्टीवरती फिरकीपट्टू तितकेसे चाललेत. पवन केणेने कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं बॉल हातभर वळवले होते. प्रत्येक गोलंदाजाने आपली चुणूक या स्पर्धेमध्ये चांगली दाखवली आहे. काल प्रीतम बारीने जी काय बॅटिंग केली होती 7 बॉल 34 धावा लाजवाब आणि आकर्षक राहिली होती. 5 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून मला मिळाला. या बॉल वेळेला फुललेंचा बॉल कॅच ड्रॉप झाली आहे. अशा दर्जाचे कॅचेस या टिपल्या जात नाहीत तर हातात चिटकतात. इथे मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले पहा. लोअर फुलटोज बनवला होता. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये रिॲक्शन टाइम फारसा कमी मिळतो गोलंदाजाला रिॲक्ट करण्यासाठी आणि तो इथे कमी मिळालाय. कॅच ड्रॉप झाली आहे 2-0. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये. आकाशच्या माध्यमातून गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षक मिस्टेक करतो आणि बॉल जातोय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या अगदी जवळ. चेंडूला स्टॉप केलाय आणि तत्पूर्वी इथे 2 धावा कंप्लीट केल्यात. तिसरीचा प्रयत्न आणि या ठिकाणी जर पाहिलं तर विकेट सॅक्रिफाईस केली आहे असंच म्हणावं लागेल. फलंदाज धावाच्या स्वरूपात जितू पाटील बॅक टू द पेव्हिलियन. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये प्रसाद भूते असा धावत होता जणू काही या षटकात हा शेवटचं षटक आहे आणि इथे धावा जास्तीच्या गोळा करायच्या आहेत. काही आवश्यकता होती का याची चर्चा होईल. सँडीला आपण पाहतोय फायनली फुटबॉल खेळता खेळता त्याने बॉल अडवला. बॉल अडवण्यामध्ये तो यशस्वी राहिला. फेकी चांगली झाली आणि इथे मात्र आपण पाहिलं तर प्रसाद भूतेचा मी उल्लेख केला होता तो तिसरी धाव घेण्यासाठी सैरावैरा पळताना पाहायला मिळाला. जिथे आपलाच साथीदार जितू पाटीलला त्याने रनआउट केलंय असंच म्हणावं लागेल. आता त्याला बॅटिंग करणं गरजेचं आहे. धावा गोळा करावा लागतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. भूमित भोईर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 3ऱ्या क्रमांकावरचा बॅटर 4 धावा धावफलकावरती असताना मैदानावरती आलाय. यावेळेचा बॉल ऑन साईडला केला. ऑन दी टोज केला होता. स्ट्रोक चांगला बॉटम हँडचा वापर केला होता. फॉलो थ्रू सुपर पाहायला मिळालं. सिंगल आली आहे 5ला 1. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला परंतु फिल्डिंगही चांगली राहिली. इथे सिंगल येतात. या षटकामध्ये चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आकाश मांगेला करतोय.
फलंदाजाला रीड करतोय आणि तदनंतर त्याची गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. नवीन फलंदाज भूमित भुईर मैदानावरती दाखल झाला. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत या मॅचमध्ये 5च धावा बनल्यात. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करता आलेला नाही आतापर्यंत फलंदाजांना. हो, यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, सबमरीन डिलिव्हरी आपल्याला इथे पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला आणि ज्या उंचीसाठी भूमीत खेळले होते ना, ती उंचीच प्राप्त झाली नाही. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता खऱ्या अर्थानं टप्पा पडल्यानंतर हा चेंडू खाली राहिला. चांगली गोलंदाजी करतोय आकाश मांगेला आणि ते चांगला चेंडू पाहायला मिळाला. चेंडूला डॉट. आकाश मांगेला पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील. यस्टनच्या मधोमध सापडला फलंदाज. लेग बी 4 प्लम स्वरूपामध्ये धक्का, आणखीन एक दुसरा बॅटर होतोय. महत्वाचा धक्का, फलंदाज बाद. चला, बॅटला बॉल लागला आणि त्यामुळे हा निर्णय मागे घेतलाय पंचांनी. पाच धावा डाबलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्या. एक फलंदाज बाद झालेला पाहायला मिळतोय. खरं तर मागील बॉलवरचा निर्णय हा यथा योग्य म्हणता येईल. बॅटला बॉल जसा प्रयत्न झाला, अगदी तिसऱ्या पंचांनी या अर्थात स्क्वेअर लेग पंचांनी या गोष्टीकडे हेरले बाब आणि आवर्जून हा कॉल देण्यात आलाय. गोलंदाजी मार्कवरती मयूर मांगेला दाखल होत असताना पाहायला मिळतोय. धाबा केवळ 5 बनलेल्या आहेत. आणखीन एक लो स्कोरिंग मॅच आपण पाहायला जातोय की काय, असं इथून संभावना आणि शक्यता दाट वाटू लागल्या. षटक क्रमांक दुसरा बॉलिंग ट्रॅकवरती मयूर मांगेला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि एका बाजूला प्रसाद भूते या फलंदाजाला तुम्ही पाहताय. षटकार चौकार प्रसाद भूतेच्या बॅटमधून आपण अनेकदा पाहिलाय. अनेकदा मोठ्या इनिंग्स देखील त्याच्या बॅटमधून आलेत, परंतु या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. सोडून दिल्या बॉलला ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इथे एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 6 या आकड्यावरती. इथून जर पाहिलं तर वाईटच्या स्वरूपात धावा येत आहेत, सिंगली येत आहेत, परंतु प्रॉपर मिडल ऑफ द बॅट आतापर्यंत फलंदाजाला मोठा फटका खेळता आलेला नाही या मॅचमध्ये. बॅटच्या साह्याने तितक्याच्या धावा आलेल्या नाही आहेत. पुढचा बॉल, गोलंदाज मयूर. आडव्या बॅटने यावेळेला प्रॉपर मिडल झालाय का? क्षेत्ररक्षक पाहत राहील बॉल किती लांब जाईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, षटकार. थँक्यू. काय जबरदस्त स्लॉग हिटचा फटका प्रसाद भूतेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. खोलवर टप्प्याला चेंडू होता आणि तिथून जर पाहिलं तर लवकर लाईन पिक केली आणि सरळ चेंडूला पाठवलाय 6 धावांसाठी. इथे स्विचचा फटका करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू, धाबाची संधी आहे आणि ते कुठेतरी जर पाहिलं तर व्यवस्थितरित्या प्रसाद भूते पुन्हा एकदा पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलेत. काय जबरदस्त कमबॅक पाहायला मिळाला. वेगवान चेंडू होता, फुल टॉस चेंडू होता, स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. स्विच केलं होतं स्वतःला आणि इथून जर पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फिल्डर आले होते, स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत होते आणि सुखरूपरित्या प्रसाद भूते त्या ठिकाणी पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. मागील चेंडूवरती सर षटकार आणि या चेंडूवरती गोलंदाजाने कमबॅक केलाय. प्रसाद भूतेला आता काही ना काहीतरी मेसेज द्यावा लागणार आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये ज्या काही प्रश्नांचा काहूर माजवला ना त्याच्या मनामध्ये, त्याला स्वतःला शांत ठेवावं लागणार आहे आणि या शांत बसल्यानंतरच आपण एक चांगली बॅटिंग करू शकतो. किंवा काम अँड कूल मैदानावरती राहावं लागणार आहे. 12-1 आडवा बॅटने पुन्हा एकदा केला, फटका बसला, दूर राहील क्षेत्ररक्षक. सिंगल येते, अधुबेरीचा प्रयत्न, सेकंड रन इथून कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळाली आहे.
स्ट्रोक मेकर आहे की आडू जर मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर धावा निश्चित पाहायला मिळणार आहेत. 14 धावा धावफलकावरती बनल्या. दुसरे षटक प्रगतीपथावरती आहे. उशीर आलेल्या प्रेक्षक वर्गाच्या माहितीसाठी टिवरी स्पोर्ट्स टिवरी संघ टॉस हरल्यानंतर बॅटिंग करतोय एनसीसी नारंगीच्या अगेन्स्ट. 14 धावा स्कोर कार्ड वरती बॉलिंग ट्रॅक वरती मयूर मांगेला. यावेळेस फुलटॉस चेंडू चांगला ड्राईव्ह कव्हर क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी डीप मध्ये फिल्डर आहे. फिल्डिंग चांगली सेकंडचा कॉल केला जाईल परंतु इथे एकच धाव मिळेल. चांगला क्रॅकिंग ड्राईव्ह पाहायला मिळाला परंतु फिल्डर त्या ठिकाणी पोहोचले. फिल्डिंगही चांगली पाहायला मिळते एनसीसी नारंगी संघाच्या माध्यमातून. या मॅचमध्ये आतापर्यंत प्रतिस्पर्धी संघाला कमी धावांवरती थांबवलंय कारण स्कोर कार्डवरती आतापर्यंत फक्त आणि फक्त 15 धावा दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. सिंगल डबल लाईन तितकंसं प्राधान्य दिलं जातं आणि खऱ्या अर्थाने ही सिंगल पाहायला मिळाली. मयूर मांगेलाच्या अगेन्स्ट 15 धावा धावफलकावरती बनल्यात. एक फलंदाज बाद झालाय. दुसरे षटक प्रगतीपथावरती आहे. धावांचा आलेख आता उंचावा लागणार आहे. यावेळेचा बॉल जिथे मात्र बॅटचा स्टिकर द्यावा लागला. क्षेत्ररक्षक तैनात होता. वेगाने आला चेंडूवरती आणि हा धावता एक उत्तमरित्या जिथे मात्र टिपण्यात येतोय. 15ला दुसरा धक्का. फलंदाज बाद. खूप चांगला झेल पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता स्लॅश करण्याचा प्रयत्न परंतु त्या ठिकाणी फिल्डर पोहोचले. पॉईंटचे फिल्डर खूप चांगला एफर्ट्स त्यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतोय आणि या मॅचमध्ये भूमीतनं भरपूर निराश केलं. 3 चेंडूचा सामना केला. त्याच्या बॅटमधून धाव आलेले नाही आहे. पॉईंटला खेळायचा होता. बराच काळ चेंडू हवेत होता आणि फिल्डर त्या ठिकाणी काय जबरदस्त एफर्ट्स लावत असताना महत्त्वाचा झेल या मॅचमध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज प्रताप भोईर मैदानावरती दाखल झालाय. खऱ्या अर्थाने या वसई परिसरातील सुपरस्टार फलंदाज आहे. त्याच्या बॅटमधून आपण अनेकदा मोठमोठ्या इनिंग पाहिल्यात. मोठे फटके तो खेळत असतो आणि यंदाच्या हंगामामध्ये फॉर्मात असलेला फलंदाज मैदानावरती सर दाखल झालाय प्रताप भोईर. प्रताप भोईरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. 2 लेफ्टी बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आहेत. धावफलकावरती 15ला 2. शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळेला ऑन साईडला केला. बॉटमहँडचा वापर चांगला केला होता. हँड आणि कॉर्डिनेशन पाहताच बनलं. सिंगल आली. एकंदरीत धावफलकावरती बनल्यात त्या 8च्या धावगतीने 16. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 फलंदाज बाद झाल्यात. टॉस जिंकल्यानंतर कर्णधाराने निर्णय घेतला तो क्षेत्ररक्षणाचा एनसीसी नारंगी टीमने तो अद्याप यथायोग्य राहिलाय असंच म्हणावं लागेल. स्कोर कार्डकडे पाहता 16ला 2 आहेत. एक ब्रेक घेऊयात. थँक्यू. चला टीम 94 धानिव आणि त्याच वेळेला निर्वी 11 संतोष भुवन. आपण आला असाल चला टॉस साठी या इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल याच्याकडे मी लक्ष वेधेन. निर्वी 11 संतोष भुवन आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल टीम 94 धानिव. दोन्ही टीम कॅप्टन आपण चला लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये आपण मिड इनिंगमध्ये टॉस करणार आहोत. 2 षटक संपले. 16 धावा धावफलकावरती आहेत. विकेट गमावल्या गेल्यात निशांत सर. ही बाब सर्वाधिक जास्त टिवरी स्पोर्ट्स टिवरी या संघासाठी चिंतेची आहे. सर्वात महत्त्वाची जोडी देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला प्रतापला तुम्ही पाहता आणि त्याच्या सोबतीला प्रसाद भोवते. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये जरूर विकेट गेल्यात परंतु या जोडीला चांगली कामगिरी करावी लागेल कारण प्रसाद भोवते याचा जर आपण विचार केला तर खुल्या गटामध्ये देखील या फलंदाजाला खेळताना आपण पाहतोय. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी या ट्रॉफीमध्ये देखील हा फलंदाज खेळला होता आणि तिथे देखील त्याने खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला होता. असा फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतो आणि त्याच्या सोबतीला प्रताप भोईर. सर्वांना ठाऊक आहे या खेळाडूचा कारनामा. कित्येक वर्ष या खेळाडूने देखील टेनिस बॉल क्रिकेट विश्वावरती राज्य केलाय. असा फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय परंतु बॉलिंग ट्रॅकवरती निषादला तुम्ही पाहताय. षटक क्रमांक 30 महत्त्वाचं षटक आहे. आतापर्यंत 2 षटकामध्ये 16 धावा या मॅचमध्ये बनल्यात.
हो यावेळेस हा प्रकार हुक केलाय आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. प्रताप भोईरच्या बॅट मधून आलाय धमाका, ठोकलाय षटकार. थँक्यू. बॉल होता खूप शॉर्ट, फलंदाज म्हणाला थँक्स अ लॉट. काय षटकार पाहायला मिळाला, बॅकफुटला आला. प्रताप भोईरने ऑन साईडला फेकून दिलाय. जो रागावरती जिंकतो ना तो जगावरती जिंकतो. हा खेळाडू असा आहे ना की शांत स्वभावाचा आहे आणि शांतीत क्रांती कशी करायची ही त्याला नेहमीच चांगली ठाऊक आहे. मैदानाच्या आतमध्ये प्रताप भोईरने षटकार ठोकला. लांब लचक षटकार त्याच्या बॅटमधून रस्त्यानं पाहायला मिळालाय. खरं तर 22 धावा धावफलकावरती 2 फलंदाज बाद. डबल नेल्सन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय. 22ला 2 आहेत. षटकाराला पहिल्याच बॉलवरती दुकाने एक गोष्ट आवर्जून शिकवली आहे, लांबचं दिसत नाही ना त्यावेळेला एक एक पाऊल हळूहळू पुढे टाकत जायचं राहतं आणि त्याच वेळेला यशाचा मार्ग निश्चित होतो. ही स्क्रीनवरती तुम्ही पाहता ही बाईक खऱ्या अर्थानं प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी दिली जाणार आहे आणि अर्थात याचा उलगडा सॅटर्डे नाईटमध्ये होणार आहे आणि अर्थात त्याच क्षणाची वाट प्रत्येकजण पाहतोय. एकंदरीत विना कोणत्याही पद्धतीची कोणत्याही स्वरूपाची आर्थिक सहाय्य न घेता ही स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. देणगी स्वीकारली जात नाही या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आज बाईक पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून गतवर्षी देखील बाईक पाहायला मिळाली. षटकार आल्यानंतर संघाची धावसंख्या 22 धावा धावफलकावरती आलेत. प्रताप भोईरला प्रताप करावा लागणार आहेत. खरं तर पूर्वीच्या काळी काही वर्ष मागे वळून पाहिलं तर ओरिजिनल संघ म्हणून खेळायचा आणि त्यामध्ये याच गावाचं प्रतिनिधित्व प्रताप करायचा. यावेळेला लटकट केला होता दॅडी कटकट. क्षेत्ररक्षकताईंना सिंगल मिळेल. 23 धावा धावफलकावरती 2 फलंदाज बाद. सिंगल घेतली आहे प्रताप भोईरने. फुलटॉस चेंडू होता, गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, परंतु पॉइंटला फिल्डर होते. इथे फक्त सिंगल मिळाली आहे. स्वतःवरती थोडासा निराश असेल प्रताप, कारण या चेंडूवरती नक्कीच जास्त धावा मिळू शकल्या असत्या. इथे सिंगलच मिळाली आहे. बॉल इन ट्रॅकवरती निशाद, बॉल इन ट्रॅकवर ओव्हर द विकेट. हो इथे क्लीन बॉल, यॉर्कर होता, परफेक्ट यॉर्कर, दांडी गुल, फलंदाज बाद. थँक्यू. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. हा बॅटर प्लेड ऑन झाला. येस, प्लेड ऑन झाला. बॅटची आतली कडा घेतली आणि थेट यशांवरती बॉल जाऊन आढळला. ॲक्शन रिप्ले विविध कॅमेरा अँगलने इथे दर्शवण्यात येत असताना JTCच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. JTCने आपला एक पाऊल पुढे टाकला आणि खऱ्या अर्थानं काल 21,000 सबस्क्रायबरचा पल्ला गाठलेला आहे. एक मोठी सातत्याने आपण पाहिलं JTC चांगलं कामकाज करत असताना पाहायला मिळालं आणि विशेष कौतुक आपला मराठी माणूस आणि आपलं एक पाऊल पुढे टाकत असताना मृणाल म्हात्रे यांना आपण पाहत आहोत. आज मला वाटतं उद्याच्या दिवशी 2 पार्टीज आपल्याला मिळणार आहे, ज्यामध्ये ललित भोईर यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे आणि जर का 25,000चा पल्ला गाठला ना JTCने तर एक मोठं सेलिब्रेशन निश्चित होईल, यात ती मात्र शंका नाही. आजच या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या हक्काच्या माणसाची वाहिनी आहे. सूरज किणी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत बॅटिंगसाठी. फुलल्यांचा बॉल ऑन साईडला, बॉटमहँडचा वापर चांगला केला, ऑन साईडला केलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक ऑर्थोडॉक्स मध्ये येतोय. सिंगल मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 24 बनली आहे. 3 फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज किणीने पहिल्याच बॉलवरती सिंगल घेतली. सातत्याने खोलवर टप्प्याची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या षटकामध्ये निशादच्या माध्यमातून आलाय, कारण पहिल्या चेंडूवरती हात ट्रॅकर आणि तिथून षटकार. आणि या मॅचमध्ये गोलंदाजी करत असताना खोलवर टप्प्याची गोलंदाजी सध्याच्या घडीला निशाद करतोय. गोलंदाज तयार. यावेळेस हा ट्रॅकर होता, इथे देखील पूल करण्याचा प्रयत्न पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिलाय. पंचांनी स्पष्ट नकार दर्शवलाय आणि ते जर पाहिलं तर तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS घेतला. आमचे तिसरे पंच पाहणी करतील. कमी गतीने चेंडू टाकला होता आणि पूल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फलंदाज प्रतापने केला
आणि ते जर पाहिलं तर चेंडू वाईट बॉल आहे की नाही की डॉट बॉल पाहिलं जाईल, कारण DRS ची मदत घेतलेली आहे. तिसरे पंच पाहणी करतील. JTC लाईव्हचा टेक्निकल सपोर्ट या ठिकाणी घेतला जाईल. निशांत सर, खरं तर मला ही दोस्तीतली कुस्तीच वाटते, कारण हे दोघंही मित्र आहेत, जवळचे मित्र आहेत. एका बाजूला हितेंद्र भोईर आणि प्रताप भोईर हे जवळचे मित्र आहेत. ही दोस्तीतली कुस्तीच झाली असंच म्हणावं लागेल. पातीने लगेच म्हणाला, कॉल जसा दिला ना त्याने, DRS कॉल केला, जसा पातीने हातच वरती गेला होता की हा तू चुकीचा निर्णय घेतलायस. पण या दोस्तीतली कुस्ती कोण जिंकणार, चिटपट कोण कोणाला करतो पाहणं गरजेचं आहे. DRS ची मागणी झाली आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम विशालजी नाईक ज्यांची अंपायरिंग सरबत करतात. लाईक हा ॲक्शन रिप्ले स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. हा बॉल फेअर डिलिव्हरी आहे. शरीराला ब्रश झालाय बॉल, बॅटला लागला, शरीराला नाही बॅटला लागलाय. चला, प्रतापने आता मात्र प्रतापच केलं. DRS गमावला आहे त्याने. 24 धावा धावलक्यावरती आहेत. 3 फलंदाज बाद झालेत, धावा महाग झाल्यात. मैदानाच्या आतमध्ये 24ला 3 बॅटला बॉल ब्रश झालेला पाहायला मिळाला होता. फाईन लेग तैनात नाहीये. पुढचा बॉल सॉफ्ट हँडने हलक्या हाताने केला होता. सिंगल घेईल प्रताप. एक सिंगल घेत असताना पाहायला मिळालाय. एक बाब अनाकलनीय राहिली आहे गोलंदाजांवरती. स्वतःवरती विश्वास पहा किती निषाद पाटीलचा चांगला आहे. त्याने स्क्वेअर लेग तैनात केलाय, परंतु स्क्वेअर लेग पासून फाईन लेग पर्यंत बॅटरसाठी एक अपॉर्च्युनिटी होती की मोठे फटके खेळण्याची, तिथे खेळता आलेले नाही आहेत. 25 बनल्या या षटकामध्ये आल्या 9. फलंदाज बाद झाला 1. 25ला आहेत 3. तीन षटकांचा खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करत असताना या मॅचमध्ये टिवरी स्पोर्ट टिवरी या संघाने आतापर्यंत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा केल्यात. इथून जर पाहिला तर गेअर चेंज करावं लागतील, धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण 3 षटकामध्ये फक्त 25 बनल्यात. येणारे 12 चेंडू भरपूर इम्पॉर्टंट आहेत या मॅचमध्ये टिवरी स्पोर्ट टिवरी संघासाठी. आणि खऱ्या अर्थानं प्रताप भोईरला इथून आक्रमक व्हावं लागेल, कारण त्याच्या बॅटमधून 5 चेंडूमध्ये 9 धावा बनल्यात, परंतु आणखीन मोठे फटके या मॅचमध्ये खेळावे लागतील प्रतापला. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 4 गोलंदाज मयूर मांगेला आपल्याला पाहायला मिळतोय. चला, जास्तीचा वेळ खर्च करू नका. NCC नारंगी संघ आतापर्यंत 3 षटकांसाठी देखील आपण बराच वेळ घेतला. या षटकासाठी आपण कमी वेळ घ्या. अंडर फ्लड लाईट दोन्ही संघ हा सामना खेळत आहेत. भरपूर इम्पॉर्टंट सामना आहे दोन्ही संघांसाठी. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर एकमेकांच्या विरोधात अनेकदा खेळलेत. आणि या मॅचमध्ये जर पाहिलं ना तर दोन्ही संघांना चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती मयूर मांगेला, स्ट्रायकिंग एंडला प्रताप भोईर. गोलंदाज तयार हो. यावेळेस बॅकफुटला गेले, चेंडूला फक्त टॅप केलाय, पॉईंटला केवळ ढकललाय आणि एका धावेसाठी परावर्तित केलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 26 धावा. सिंगल येत असताना पाहायला मिळते. सिंगल डबलला जास्तीचं प्राधान्य देत असताना पाहायला मिळालेत. नुकताच आपण पाहिला, खरं तर मार्च महिन्यामध्ये आपण आहोत, फेब्रुवारी नुकताच गेला आणि एवढ्या सिंगल इथे जास्तीच्या रुचत नाही आहेत कुठेही. सिंगल जास्तीचे आले नाही पाहिजेत, मोठे फटके प्रत्येकालाच पाहिजे आहेत. सिंगल डबलला जास्तीचं प्राधान्य दिलं आहे. 26ला 3 आहेत. स्ट्रायकर एंडला यावेळेला पुन्हा एकदा सूरज किणी पाहायला मिळतोय. थेट यशांचा हवेत फुल अँड स्ट्रेट स्टंप टू स्टंप गोलंदाजी परफेक्ट पाहायला मिळाला. हा यॉर्कर फलंदाज होतोय बाद. सूरज किणी देखील बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. फुलटॉस चेंडू होता, पूर्णपणे लाईन मिस केली. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्रिफलाचीच्या स्वरूपात सूरज किणी इथे बाद झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानावरती
प्रकाश पाटील दाखल होतोय. काय जबरदस्त कामगिरी आतापर्यंत एनसीसी नारंगी या संघाने केलेली आहे. मयूर वांगेला देखील या षटकामध्ये इम्प्रेस करतोय, प्रभावित करतोय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 26 धावा. षटक क्रमांक 4 सुरू आहे. सुरुवातीच्या 3 षटकामध्ये 25 बनल्या होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 1च धाव बनली आहे. काय जबरदस्त क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व पुरस्कृत पतू पॅकर जुचंद्र आयोजित लोकनेते आमदार चषक 2026 चा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय मयूर जगन्नाथ म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेन की आमच्या मुख्य मंचावरती येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. युवा उद्योजक मयूरजी म्हात्रे आपण या आमच्या मुख्य मंचावरती. त्यानंतर साई विराज ट्रान्सपोर्टचे मालक रोशन पाटील, विशाल पाटील यांनी टिवरी संघाकरता खास पारितोषिक लावले. सलग 3 षटकार ठोका आणि 2000 घेऊन जा. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस स्लॅश केलाय. पॉइंटच्या डोक्यावरून गॅप मध्ये खेळलेत. फिल्डर धावतायत त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. तद्वर 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. प्रकाश पाटील मैदानावरती आलाय आणि पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा त्याचा प्रयत्न राहिला. यशस्वी देखील झाला, परंतु 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. 28 धावा धावफलकावरती आहे. 4 फलंदाज बाद झाल्यात. सिंगल डबल येऊ लागल्यात प्रकाश आणि प्रताप. आता ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गेले अनेक वर्ष या खेळाडूंना आपण पाहिलंय. आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न. सरप्रायझिंग पॅकेज होता. डेटला हिट केलं. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी. बॉलने जणू काय एखादा एरोप्लेन टेकऑफ घ्यावा ना त्या रीतीने हा टेकऑफ घेतला होता बॉलने. थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. धावा आलेल्याच नाही आहेत. 28 धावा एवढ्या पुरेशा आहेत का? यशाची हमी देतील का? हा एक सर्वाधिक मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण गोरसाई बी टीमने 87 धावा या स्पर्धेमध्ये सर्वाधिक उच्चांक धावसंख्या बनवलेली आहे. द ग्रेट मराठा संघाने 75चा पाठलाग हा केलेला आहे या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल याही वेळेला लगातार असे निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळत आहेत. सोशल डिस्टन्सिंग पहा ना किती चांगलं मेंटेन केलंय. बॅटला बॉल लागूच दिले नाही आहे. डॉट बॉल. वेगवान गोलंदाजी केली जाते आणि वेगावरती मयूर मागेला स्वार झाले. तुम्ही पाहू शकता किती वेगवान चेंडू होता. प्रचंड वेगाने हा चेंडू टाकलाय. पूल करण्याचा प्रयत्न परिपूर्ण बीट केले प्रकाशला. या चेंडूवरती चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आतापर्यंत 3च धावा मयूर मांगेला या गोलंदाजाने खर्च केल्यात. महत्वाचं षटक आहे आणि महत्वाच्या षटकामध्ये धावा थांबल्यात. इथून ए स्ट्राईक करावं लागेल. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती फलंदाजांना करावाच लागेल. गोलंदाज तयार. इथे पुन्हा एकदा कमी गतीने बाउन्सर टाकलाय. खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू डॉट. वा मयूर वा, काय गोलंदाजी करतायत. सलगचा 3रा चेंडू डॉट आलाय मयूरच्या माध्यमातून. थँक्यू. 28 धावा धावफलकावरती आहे. 4 फलंदाज बाद झाल्यात. 28ला 4. शेवटचं षटक येणं बाकी आहे. या स्पर्धेतली सर्वाधिक निच्चांक धावसंख्या 27 आहे जी मागील सामन्यामध्ये बनवली होती. ती अर्थात वाघराळपाडा या टीमने सर्वाधिक कमी धावसंख्या ही 27 पाहायला मिळाली आहे. या मॅचमध्ये अद्याप 28 बनलेले आहेत. असे सामने हे प्रत्येकाला खरं तर रुचत नाहीत. प्रत्येकाला षटकार चौकारांची तुफान आतिषबाजीच पाहायची असते. हल्लीचे मॉडर्न डे क्रिकेटमध्ये आपण आहोत. गोलंदाजी मार्कवरती जय पाटील दाखल होत असताना मला मिळतोय. जय पाटील आज टीमला लीड करतोय. टॉससाठी तो आला होता आणि कर्णधार आपण अनेक वेळा म्हणतो ना, जो केवळ टॉससाठी येणारा नसावा. खरं तर स्वतःचे निर्णय आणि संघासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारा असावा. उजव्या यष्टीच्या बाहेर होता. लटकट केला. गॅप शोधला. क्षेत्ररक्षण खराब. रन्स मिळतील 4. प्रतापच्या बाटमधून आला चौकार. थँक्यू.
धावांची कोंडी झाली होती आणि खऱ्या अर्थाने ती कोंडी फोडली आहे. लेट कटचा फटका पाहायला मिळाला. बॅटचा फेस ओपन केला, केवळ पॉईंटला ढकलला, पॉईंटला बीट केलं आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना प्रतापच्या बॅटमधून चौकार आला या मॅचमध्ये. गोलंदाज जय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. इथे स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न खोलात टाकला होता. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. खोलवर टाकणारा चेंडू आणि खऱ्या अर्थानं या चेंडूवरती स्विचचा फटका खेळणं कितपत योग्य होतं. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. वेगवान चेंडू होता, परिपूर्ण बीट केलंय. टप्पा चांगला आहे जय पाटीलकडे आणि वेगाने तो गोलंदाजी करत असताना इथे पाहायला मिळतोय. पुढचाच बॉल आणखीन एक लगातार से डॉट बॉल इथे येत असताना पाहायला मिळत आहेत. संघर्षाचा वारसा जो आहे ना तो आपल्याला रक्तामध्येच असायला हवा आणि ते लढणं आपल्याला येणं गरजेचं आहे. तर लढता आलं पाहिजे प्रत्येकालाच. ते लढावं लागणार आहे. लढायचं, नडायचं, जिंकायचं आणि मगच घडायचं. हा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने येत आहे. सिंगल मिळाली, दुहेरीचा प्रयत्न, दुसरी धाव वेगाने कंप्लीट झाली आहे. 34 धावा फलकावरती आहेत. शेवटच्या षटकातील 2 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. सर इथून किती धावा पाहत आहे? पुढच्या 2 बॉलमध्ये किती धावा बनवल्या जातील? 34 बनल्यात, 4 फलंदाज बाद. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. खरं तर 34 धावा बनल्यात, परंतु जय पाटील इथे गोलंदाजी करतोय ना, मोठा फटका येणं थोडंसं कठीण होऊन राहिलंय. गोलंदाज तयार, परंतु प्रताप आहे आणि त्याच्या बॅटमधून आलाय षटकार. चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. धमाकेदार षटकार. क्रीजचा वापर केला जिथे मात्र डाऊन द ग्राउंड, जिथे डाऊन द ट्रॅक आला, लोअर फुलटॉस बनवला आणि फेकून दिला चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. ऍक्शन रिप्ले बार. लोअर फुलटॉस बॉल होता, फुल टोल वसूल केला. षटकार आला. संघाची धावसंख्या आता मात्र झपाट्याने बदलेल. 40ला 4 आहेत. पुढचा बॉल खोलात टाकला होता. इथे घडतंय तरी काय? सिंगलचा प्रयत्न, फलंदाज बाद. स्कोर कार्ड वरती 41 धावसंख्येचं टार्गेट एनसीसी नारंगी टीम समोर टिवरी स्पोर्ट्स टिवरी या टीमने सेट केलाय. या नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतो आहोत. टीम 94 धानीव आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ निर्वी 11 संतोष भुवन. दोन्ही टीमचे कॅप्टन या. चला टॉस करण्यात येतो. दोन्ही टीमचे कर्णधार चला लवकर या. जो संघ इथे कर्णधार हजर असेल, सेकंड इनिंगचा जसा पुढचा बॉल पडला, जो कॅप्टन या ठिकाणी उपस्थित, तो टॉस विन दिला जाईल. आणि दोन्ही कर्णधार उपस्थित राहिले नाहीत तर मॅच 4 षटकांची होईल. चला घाई करा. दोन्ही टीमचे कॅप्टन या त्वरित. थँक्यू. चला आपण टॉस करतो आहोत. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं होतं आणि चला टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. मी अक्षयजी साटम सर यांचं लक्ष वेधून आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करतो आहोत. पुढच्या मॅचचा टॉस. एका बाजूला निर्वी 11 संतोष भुवन आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ टीम 94 धानीव. टॉस आपण करतो आहोत. निर्वी 11 संतोष भुवन आणि त्याच्या अगेन्स्ट टीम 94 धानीव. जवळजवळची 2 गावं आल्यात. कलवा आलाय टॉससाठी. अंधारामध्ये कलवाला पकडणंही अवघड बनतं. आदरणीय विश्वनाथ गोपीकिसन पाटील साहेबांना विनंती केली की आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सामना 5 ओव्हरचा आहे. पॉवर प्ले 2 आहे. पहिल्या ओव्हरला
2 बाहेर, दुसऱ्या ओव्हरला 3 बाहेर 38 सर्कलच्या बाहेर. पतू पॅकर, जुचंद्र आणि बहुजन विकास आघाडी असा टॉस आहे. टीम 94 धानीव कॉल करतोय. बहुजन विकास आघाडी असा कॉल. बहुजन विकास आघाडी आले. थँक्यू. मान्यवरांना विनंती करेन की आपण आसनस्थ व्हायचं आहे. टॉस जिंकलाय टीम 94 ने. डिसिजन काय आहे? आज इन ॲक्शन मध्ये विश्वनाथ जाधव देखील पाहायला मिळेल का? हाँ सब है. कसं वाटतंय हे आयोजन नियोजन? ग्राउंड तो अच्छा है, हर साल खेलते हैं, अगली बार भी जीते थे. नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा. निर्वी 11 संतोष भुवन या नावाने संघ खेळतोय. मला वाटतं भावेशजी पुणेकर यांनी तुम्हाला इन्व्हाइट केले या स्पर्धेकरता. तर भावेश पुणेकर यांच्याविषयी 2 शब्द. थैंक यू बोलना चाहूँगा दादा को, भावेश दादा को, कि हमें इनवाइट किया खेलने के लिए ये इस टूर्नामेंट में. क्या कहना चाहोगे इस टूर्नामेंट के बारे में? ये हर साल ये दूसरे साल हम लोग खेल रहे हैं टूर्नामेंट, और हर साल अच्छे होता है टूर्नामेंट ये. नक्कीच शुभेच्छा आहे तुम्हाला देखील. टॉस झाला आणि टॉसमधून आव्हान असं आहे की टॉस जिंकलेला आहे टीम 94 धानीवने. वन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. ओ टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू JTC लाईव्ह. चला थोडीशी इतगुज व्हायला हवी होती. मला वाटलं अक्षय साडम सर काहीसे हिंदीमधून वार्तालाप करताना पाहायला मिळतील. दोन्ही संघ मातब्बर आहेत. नेक्स्ट मॅच जवळची 2 गावं खेळताना पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला संतोष भुवन आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळेल तो धानीव. टॉस नुकता झाला, टॉस जिंकला तो अर्थात टीम 94 धानीव संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. हा खरं तर आपण पाहत आहे सध्या घडीला हा विहंगम दृश्य या कॅमेऱ्यामध्ये कैद होत असताना पाहायला मिळतं या मैदानाचं. आघाडीची जोडी मैदानाच्या दिशेने निघत असताना पाहायला मिळते आहे. आकाश मांगेला आणि मयूर मांगेला हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निघालेत. आकाश मांगेला जर्सी नंबर 147 तर मयूर मांगेला जर्सी नंबर 3. आता या नंबरची एक वेगळी कहाणी आहे. खरं तर आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये आकाशला दाखल होत असताना पाहायला मिळतोय. हार्दिक पांड्या ज्यावेळेला मला आठवण होते की विश्वचषकामध्ये ज्यावेळेला जाण्याच्या आधी फोटो सेशन होतं त्यावेळेला 333 333 नंबरची जर्सी वेअर केली होती त्याने. आणि तो बाईट देताना म्हणाला मेरा बेस्ट स्कोर 333 है. त्यावेळेला महेंद्र सिंग धोनी म्हणाला होता वो स्वप्न में बनाया था. ह्या गोष्टी सर्वाधिक महत्त्वाच्या राहिल्या आहेत. जिथे मात्र आपण पाहिलं तर रोहित शर्माचा जर्सी नंबर 45 याच्यासाठी त्याची आई आणि त्याच्या पत्नीने सर्वाधिक जास्त मेहनत घेतली होती. अंकगणित तज्ज्ञांकडे जाऊन तो नंबर सिलेक्ट करण्यात आला. 8 नंबरचा जर्सी नंबर हा विराट कोहलीसाठी तितकासा लकीएस होता. परंतु 10 नंबर ज्यावेळेला याच पालघर जिल्ह्याचा सुपुत्र खरं तर आपण पाहिलं ज्यावेळेला अर्थात शार्दुल ठाकूरने वेअर केली होती जर्सी त्यावेळेला सर्वाधिक मोठी चर्चा क्रिकेट वर्तुळात झाली होती. कारण 10 नंबरची जर्सी सचिन तेंडुलकरची हे रिटायर्ड घोषित केली होती ICCने. BCCIने नव्हे तर ICCने तो मात्र निर्णय घेतला होता. आणि तदनंतर BCCIने तो निर्णय घेतला. तदनंतर आपण पाहिलं त्याच्यावरती जास्तीची चर्चा झाली. लिओनो मेस्सीची जर्सी नंबर 10 आहे. अगदी क्रिस्टियानो रोनाल्डोचा CR7 त्याचा 7 नंबर जर्सी हा लकीएस्ट आहे. नंबर सर्वाधिक महत्त्वाचे राहतात प्रत्येकाच्या जर्सीसाठी. अलीकडच्या कालावधीमध्ये नावाची चर्चा आहे. आपण भारतीय संघाला एका सामन्यामध्ये पाहिलं होतं की आपल्या आईचं नाव पाठीमागे जर्सीमध्ये लिहिलं होतं. तुम्ही आजही रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील असे एक गाव आहे चिंचपाडा. या गावातील प्रत्येक खेळाडूच्या जर्सीवरती आजही त्यांच्या आईचंच नाव लिहिलं जातं. आणि टेनिस क्रिकेट विश्वातील ग्रामीण स्तरावरचा एकमात्र संघ आहे चिंचपाडा ज्यांनी मुलीला आपल्या संघामध्ये स्थान दिलं होतं. ज्या मुलीचं नाव होतं पल्लवी ढमाले. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल खोला टाकला होता, ऑन साईडला केलाय. डीप मध्ये लॉंग ऑन तैनात करण्यात आला. सिंगलने इथे सुरुवात होत असताना पाहायला मिळते. मयूर मांगेलाने इथून एक सिंगल घेतली आहे. दिनेश यादव गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल. पहिला चेंडू वेगवान पाहायला मिळाला. खूप चांगला बॉटमहँडचा वापर केला. फक्त दिशा दिली आणि ते सिंगल मिळाले. 41 धावांचं टार्गेट आहे. इथूनही टिवरी स्पोर्ट टिवरी या मॅचमध्ये जर पाहिलं तर कमबॅक करू शकतो. परंतु सुरुवातीला फलंदाजांना बाद करावं लागेल, धक्के द्यावे लागतील, दबाव टाकावा लागेल आणि ते कार्य गोलंदाजांना या मॅचमध्ये करावे लागतील. हो यावेळेस देखील चांगला चेंडू होता. फक्त चेंडूला दिशा दिली आहे. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय आणि ते फक्त सिंगलच मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 2 या आकड्यावर. 2 धावा धावफलकावरती बनल्यात. पहिल्या 2 चेंडूचा खेळ संपलेला पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबल ही तितकंच महत्त्वाचं आहे. 41 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे.
आज मला वाटतं नारंगीकरणं भारतीय संघासारखंच काहीतरी कार्यक्रम करतायत, कारण एकाच वेळेला दोन संघ ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात, दोन विविध स्पर्धा खेळत असताना सिंगल येत असताना इथूनही पाहायला मिळाली. गोलंदाज किक झाला होता बॉल डिलिव्हर करत असताना. जर्सीचाच उल्लेख केला ना मी, तर विश्वचषकाची नुकतीच आठवण करून देतो. अभिषेक शर्माने 3 खेळाडूंच्या जर्सी वेअर केल्या होत्या. फॉर्म शोधण्यासाठी त्याने प्रत्येक खेळाडूची जर्सी वेअर करून पाहिली, परंतु काही घडलं नाही. शिवम दुबेची बॅट घेतली, फायनलच्या मॅचमध्ये अर्धशतक ठोकलं. 3 बंडल्यात 0 विदाउट लॉस. 3 धावा स्कोर कार्डवरती 41 धावा या मॅचमध्ये चेस करायच्यात. NCC नारंगी संघ मैदानावरती दाखल झाल्या. सर्वात महत्वाची जोडी मयूर मांगेला आणि त्याच्या सोबतीला आकाश हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळते, परंतु दिनेश यादव वेगवान गोलंदाजी करतायत या पहिल्या षटकामध्ये. गोलंदाज तयार. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न हवेत आहे. चेंडू शॉट थर्डला, फिल्डर आहे, विकेट मिळाली आहे. प्रकाश पाटीलनं झेल टिपलाय, दबाव टाकला होता आणि दबावाने ती विकेट मिळाली आहे. फलंदाज बाद. तीन धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद झाला. लो स्कोरिंग मॅचेस शेवटपर्यंत जातात आणि कदाचित हाही सामना शेवटपर्यंत जाताना पाहायला मिळणार आहे. आपण नेहमी म्हणतो ना, एका दगडावरती पाय ठेवणं गरजेचं राहतं. लग्न झालेल्या आपल्या जवळच्या मित्राला हा सल्ला प्रत्येकजण देतो की एका दगडावरती पाय ठेवायला हवा. नारंगीकरांनी कदाचित ते केलेलं नाही आहे. आज 2 ठिकाणी ते विविध ठिकाणी खेळत आहेत. हा ॲक्शन रिप्ले पहा. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल होता, पडल्यानंतर उसळी घेणारा कट करण्याचा प्रयत्न. अपीश होता, लिडिंग एज घेतली आणि एक सॉफ्ट डिसमिसल इथे पाहायला मिळाला. प्रकाश पाटीलने एक चांगला झेल टिपत असताना पाहायला मिळतोय. सामना सोडायचा नाही शेवटच्या बॉलपर्यंत, कारण 5 षटकांच्या मॅचमध्ये 41 धावा इनफ आहेत. गोलंदाजीचा दमखम आणि गोलंदाजीचा तो बोलबाला इथे दाखवा लागणार आहे. ॲक्शन रिप्ले पहा. बॅटची लिडिंग एज घेतली होती. विविध कॅमेरा अँगल इथे दाखवण्यात येतात. हे रिॲक्शन्स आहेत बॅटलचे. करदारी एक्सा कव्हरला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न त्याने करायला हवा होता. हे एक्झॅक्टली त्याने इथे दर्शवलेलं पाहायला मिळालंय. धावफलकावरती 3-1. वेगवान चेंडू होता आणि वेगामध्ये बीट झाले होते. खऱ्या तर प्रॉपर टायमिंग करू शकले नव्हते. शॉट थर्डला प्रकाश पाटील आणि त्यांच्या माध्यमातून कमालीचा झेल आपल्याला पाहायला मिळाला. या मॅचमध्ये सुरुवातीपासून दबाव टाकावा लागेल. तो दबाव निर्माण केलाय दिनेश यादव या गोलंदाजाने, कारण हा सामना आवाक्याबाहेर जाण्या अगोदर इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. असं म्हणतात ना, आसमान फटेगा तो दर्जी कहाँ तक सिलेगा. या मॅचमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. इथे देखील खोलात टाकला होता. डिगआउट करण्याचा प्रयत्न. कव्हर पॉईंटला फिल्डर आहेत. वर्तुळामध्ये सर्कलमध्ये चेंडूला स्टॉप केलाय. इथे फक्त सिंगल मिळते आणि या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती फक्त आणि फक्त 4 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं षटक आहे. इनिशियल ओव्हर मैदानावरती सुरू आहे आणि खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये दबाव टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज दिनेश यादव या मॅचमध्ये करतोय. हाफ ट्रॅकर होता. उसळी जास्तीची पाहायला मिळाली आहे. एक झन्नाटेदार बाउन्सर इथे पाहायला मिळाला. तिखट मुहारा बिकट परिस्थितीमध्ये दिनेश यादव करतोय. 4 धावा धावफलकावरती. एक फलंदाज बाद झालाय. चालू तर चालू काय मॅच मध्ये इथे निशांजी पाटील सर, मला आता असं वाटू लागलंय डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात आला. व्हाईट बॉलसाठी बॅटिंग टीमने इथे चॅलेंज केलंय. आता मला असं वाटू लागलं ना की मॅच शेवटच्या षटकामध्ये जात असताना निश्चित पाहायला मिळणार आहे. यात ती मात्र शंका नाही आहे. ग्राउंड पंचांनी फेअर डिलिव्हरी दर्शवली, परंतु इथे बॅटिंग टीमने चॅलेंज केलं अंपायरच्या डिसिजनला. व्हाईट बॉलसाठी इथे चॅलेंज करण्यात आलेलं पाहायला मिळालं. जिथे तिथे तुम्ही पाहता हे पिवळं संपूर्ण वातावरण निर्मिती करण्यात आली आहे बहुजन विकास आघाडी. आज मात्र ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते आहे, दमदार आणि देखणं दर्जेदार असं आयोजन, प्रशस्त असं हे क्रीडांगण पाहायला मिळत आहे. प्रत्येकाची उपस्थिती प्रार्थनीय आणि वंदनीय राहिली आहे. हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल ॲक्शन रिप्ले पहा. जास्तीचा उंची इथे पाहायला मिळाली आणि हा निर्णय इथे 1 बाउन्सर होता आणि त्याच वेळेला हा व्हाईट बॉल देखील येत असताना पाहायला मिळाला. निशांजी पाटील सर, कालचा दिवस पाहिला तर गर्दीचे लोट उमटले होते. मग मला आता चिंता सॅटर्डेची लागली आहे. शनिवारला काय, मला आता असं म्हणावं असं वाटतं ना, मेसेज द्यावासा की काय प्रथमेजी भोईर साहेबांना की एखाद्या स्टँड वाढवावा लागेल असंच वाटू लागले. ज्या पद्धतीची गर्दी काल पाहायला मिळाली होती. सॅटर्डेला तडकाही या स्पर्धेमध्ये 2-2 आयकॉन पाहायला मिळणार आहेत. प्रत्येक रजनीमध्ये खऱ्या अर्थानं गर्दी या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळाल्या.
याच परिसरातील कक्षा रुंदावणारी क्रीडा स्पर्धा, भरपूर मोठी स्पर्धा आणि यंदाच्या हंगामामधील पहिली स्पर्धा. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती फुलटॉस बॉल हवेत खेळलेत, कव्हरला फिल्डर होते. सहज सोपा झेल होता, इथून तुम्हाला झेल घ्याव्या लागतील. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली सर, ही संधी होती, खऱ्या अर्थानं मोठी विकेट प्राप्त झाली असती, परंतु सहज सोपा झेल सुटला या मॅच मध्ये. नाही, मागील बॉल वाईड आला ना, तो चांगला राहिला होता टिवरी संघासाठी. ही नामी संधी होती या क्षेत्ररक्षकासाठी. मला वाटतं हा सामना जर देव करू नये की उलट काहीतरी घडावं, आणि तसंच काहीतरी घडलं ना, कदाचित या खेळाडूला सातत्याने लक्ष हिरलं जाणार आहे. परंतु चुकातून काही ना काहीतरी बोध घ्यायचा असतो क्षेत्ररक्षकाने, तो घ्यायला हवा. 7 धावा धावल कव्हर देत एक फलंदाज बाद झालाय संदीप किणी आणि त्याच्या साथीला मयूर मांगेला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 7 धावा धावल कव्हर देत फलंदाज एक बाद झालाय. षटक क्रमांक 2 मध्ये कोणता गोलंदाज येईल त्याची चर्चा निश्चित होणार आहे. आपण स्पर्धेची चर्चा करतोय. आदरणीय प्रथमेजी भोईर साहेब यांनी आयोजित केलेला हा दैदिप्यमान असा सोहळा जो मात्र पाहायला मिळतोय. या स्पर्धेची एक खासियत राहिली आहे निशांत सर, आपण पाहिलं तर सातत्याने काही ना काहीतरी वेगळं करण्यात आता. यावर्षी खेळाडूंसाठी मला वाटतं गडावरती चढण्याचा अनुभव आहे खेळाडूंसाठी. सात धावा धावल कव्हरली आहेत. 7 रन्स ऑन दी बोर्ड. 7 धावा धावल कव्हरली. 7ला 1. गोलंदाजीमध्ये फेरबदल. गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय जितू पाटील. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्रीजचा वापर जास्तीचा केला होता संदीप किनीने. बॅकफुटला येत असताना पाहायला मिळाला. संदीप किणी अर्थात सँडी गेले अनेक वर्ष अंडरम ओपन क्रिकेट त्याने सातत्याने चांगलं खेळलेलं आहे, परंतु अंडरम बॉक्स असेल ओपन असेल आणि आज त्याला तो खेळ इथे करून दाखवायचा आहे. लांब लचक षटकार मारण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. आज षटकार मारायचे नाही आहेत, मॅच चालू ठेवायची आहे. 7ला 7 बनली आहेत. 7 चेंडूचा खेळ संपला. 7 धावा धावल कव्हरली. एक फलंदाज बाद. चांगली सुरुवात याही षटकाची जितू पाटीलने केलेली आहे. पहिला चेंडू डॉट टाकलाय. पहिल्या षटकामध्ये 7 धावा बनल्यात. याही षटकामध्ये खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न गोलंदाज करतोय. हो, यावेळेस जर पाहिलं तर फ्रंटफुटला थोडेसे आले होते, डिफेन्स केलाय. बॉल बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप केलाय. काय गोलंदाजी सर केली जाते. 41 जरी धावा असल्या ना तरी या धावांवरती फाईट होऊ शकते. या धावांवरती आम्ही संघर्ष करू शकतो. हेच मैदानावरती खऱ्या अर्थानं टिवरी स्पोर्ट टिवरीचे गोलंदाज सांगत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चित, कारण जितूने जी गोलंदाजी केली आहे ना, तो जणू काही हेच मेसेज देण्याचा प्रयत्न करतो आहे. 2 बॉल डॉट आलेत. यावेळेचा बॉल फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, बॉर्डर आउट. धक्का लागला दुसरा, जो मात्र 7 या धावसंख्येवरती संदीप किणी देखील होतोय बाद. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. आखूड टप्प्यानं चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज यष्टांच्या मागे प्रसाद भूतेने सर्वात महत्वाचा झेल टिपलाय. संदीप किनीला इथे बाद केलाय. दबाव टाकलाय या मॅच मध्ये. जी सुरुवात हवी होती ना ती सुरुवात प्राप्त झालेली आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. हुक करण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज आणि तिथे जर पाहिलं तर लाऊड अपील केली गेली. महत्वाची विकेट या मॅच मध्ये संदीपला देखील बाद केलाय. काय गोलंदाजी सर केली जाते. जितूचं देखील कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाने दबाव टाकला ना, तोच दबाव याही षटकामध्ये कंटिन्यू ठेवलाय. चांगली गोलंदाजी. नाही, अपॉर्च्युनिटी मिस केलेल्या नाही आहे. जितूने चांगली गोलंदाजी केली होती. मागील षटकातील शेवटच्या बॉलवरती कॅच मिस झाला होता आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाले ज्याच्या हातातून झेल निसटला, परंतु ते हाफ चान्सेस फुलमध्ये कन्वर्ट करावे लागणार आहेत तुम्हाला. 7 बनल्या, 2 फलंदाज बाद झालेले आहेत. गौतम पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळतोय. गौतम पाटीलला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. धावा इथून गोळा करावा लागणार आहेत. 41चा पाटला. काय लो स्कोरिंग मॅच. एका क्षणाला सेकंड इनिंग चालू होण्याच्या आधी असं वाटलं होतं नारंगीकर 2 षटकामध्ये सामना संपवतात की काय, परंतु टिवरी संघ आहे तो हार मानणार नाही आहे. यावेळेचा बॉल ऑन साइडला फेकून दिलाय. आपण मैदानाच्या आतमध्ये आलोय त्याची जाणीव करून देणारा
आणि नाही चालणार रणबंदी हा मेसेज देणारा गौतम पाटीलच्या बॅटमधून षटकार. काय फटका खेळलाय गौतम पाटील, मैदानावरती दाखल झालाय आणि पहिल्या चेंडूवरती त्याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. धावांची कोंडी झाली होती आणि खऱ्या अर्थानं गौतम पाटीलनं धावांची कोंडी फोडली आहे या मॅच मध्ये आणि त्याच्या बॅटमधून हा मोठा फटका ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. लॉफ केलाय आणि सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. खऱ्या अर्थानं ज्या फटक्याची गरज NCC नारिंगी संघाला हवी होती ना, तोच फटका फलंदाज गौतमच्या बॅटमधून या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. बॉलिंग ट्रॅकवरती जितू पाटील ओव्हर द विकेट. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथेही फटका फसलाय. फिल्डर पोहोचतील का? हो पोहोचलेत, परंतु झेल कंप्लीट होत नाहीये. इथे 2 धावा मिळाल्या. आता मॅच मध्ये कमबॅक होऊ लागले, कारण 15 धावा फलकावरती पाहायला मिळतात. मॅच चांगली बनू लागली आणि इथे धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. एका सामन्याची चर्चा जास्तीची राहणार आहे, जी मात्र एका बाजूला द ग्रेट मराठा जूचंद्र आणि अंकुश मूर्ती पत्तू पॅकस दत्ता आळी. जूचंद्र या सामन्याची चर्चा निश्चित होईल. पुढील सामना जो मात्र एका बाजूला धानीव आणि संतोष भुवन पाहायला मिळेल. यावेळेला लॉंग ऑफला केला, क्षेत्ररक्षक तैनात, वेगाने आला, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात येत आहे. 3 बॉल मध्ये 10 धावा बडवल्यात. अटॅकिंग इंटेनने बॅटिंग करतोय गौतम पाटील. पाटील मैदानाच्या आतमध्ये अगदी थाटात आलाय आणि दर्जेदार बॅटिंग करतोय. 3 बॉल मध्ये 10, तो नॉट आउट. संघाची धावसंख्या 17, 2 षटकांचा खेळ संपलाय. कंपॅरिझन 16 बनवल्या होत्या टिवरी स्पोर्ट्स टिवरी टीमने, 16ला 2 होते. तर आफ्टर 2 ओव्हर्स NCC नारंगी टीमने बनवल्या 17, 2 फलंदाज बाद. चांगली फलंदाजी गौतम पाटील याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीला जे फलंदाज सर मैदानावरती दाखल झाले, खऱ्या अर्थाने ते फलंदाज वेगळ्या विकेटवरती खेळत होते की काय, परंतु गौतम पाटील मैदानावरती दाखल झालाय ना, अगदी त्याच्यासाठी विकेट सोपी आहे, कारण त्याच्या बॅटवरती बॉल चांगल्या रीतीने आलाय आणि चांगली बॅटिंग या मॅचमध्ये तो करतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 17 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास ठेवा. नशिबात नसलेल्या गोष्टी देखील तुम्हाला मिळू शकतात आणि खऱ्या अर्थानं गौतम पाटील या मॅच मध्ये स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास देतोय. परिस्थितीची जाणीव असली ना, तर आकाशाला देखील गवसणी घालता येते आणि खऱ्या अर्थानं आकाशाला गवसणी घालणारी कामगिरी मागील 3 चेंडूवरती फलंदाज गौतम पाटीलची राहिली आहे. चांगली बॅटिंग तो करतोय, परंतु बॉलिंग ट्रॅकवरती दिनेश यादव पहिल्या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी केली. फक्त 7 धावा त्याने खर्च केल्या. मोठी विकेट, फलंदाजाला बाद केलं, परंतु येणाऱ्या चेंडूंवरती त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. येणारे 18 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 24 धावा या मॅचचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज जर पाहिलं तर एका बाजूला मयूर मांगेला हा फलंदाज तुम्ही पाहताय आणि त्याच्या सोबतीला गौतम मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज तयार हो. यावेळेस स्विचचा फटका, मोठा फटका केल्याचा प्रयत्न. शॉट थर्डला फिल्डर आहे प्रकाश पाटील, प्रयत्न करतायत, परंतु त्याचे प्रयत्न अपुरी राहिले आणि बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार या मॅच मध्ये. चौकार आला. संघाची धावसंख्या वेगाने वधारेल. धावफलकावरती धावा एकंदरीत बनतायत त्या 21 आहेत. आता मात्र केवळ आणि केवळ येणारे बॉल राहिले 17 मध्ये जिंकण्यासाठी बीचची गरज. कैवल्य पाटील बंधूने काय गोलंदाजी केली होती मागील मॅच मध्ये. फायफर कंप्लीट केलं त्याने. यावेळेस बॉल आडव्या बॅटने ऑन साईडला केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलं. क्षेत्ररक्षक वेगाने आला. सिंगल इथून येत असताना पाहायला मिळते आहे. एकेरी धाव निश्चित आली. धावफलकावरती धावा एकंदरीत बनल्या त्या 22 ऑन दी बोर्ड रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाल्यात. धावा येऊ लागल्यात. मागील काही चेंडू जर का आपण पाहिले ना, मागील जर का एकंदरीत विचार केला तर 5 बॉलमध्येच एकंदरीत आपण पाहिल्या तर 15 धावा आलेल्या आहेत मागील 5 चेंडूमध्ये. ही बाब उल्लेखनीय आहे. चांगली बॅटिंग मैदानावरती दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात खराब झाली होती. गौतम पाटील मैदानावरती दाखल झाला आणि धावा येऊ लागल्यात. याही षटकामध्ये जर पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज दिनेश आपल्याला पाहायला मिळतोय. दिनेश यादव बॉलिंग ट्रॅकवरती. स्ट्रायकिंग एंडला मयूरला आपण पाहतोय. यावेळेस मोठा फटका उडवलाय. बॉल चाललाय
लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने फिल्डर आहे डाऊन द बॉल. मिस्टेक झालेली नाहीये. फलंदाज बाद. थँक्यू. गौतम पाटील, एक मोठा आघात इथे होत असताना संघावरती पाहायला मिळतोय. गौतम पाटील बाद झालाय. महत्वाचा बॅटर बाद होत असताना पाहायला मिळाला. ऑन साईडला आपण पाहिलं तर इथे पाहायला मिळाला डेथ ऑफ द क्रीज गेला होता. बॅटच्या वरच्या बाजूला लागला होता आणि याचंच कारण तितकंसं एलिव्हेशन मिळालं नाही. एक चांगला झेल बाउंड्री लाईनवरती फिनिश झाला आणि धक्का इथून पाहायला मिळतोय. तो एकंदरीत तिसरा लागत असताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मनीष मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. मनीषला आपण पाहतोय बॅटिंगसाठी तो मैदानावरती दाखल झालाय. खरं तर इथून धावा रोखल्याही जाऊ शकतात आणि बनवल्याही जाऊ शकतात. 15 चेंडू आणि 19ची गरज या सामन्यामध्ये राहिलेली आहे. 15 चेंडू आणि 19 धावा. आता तूच काहीतरी कर व्हावा. दिनेश यादवला संघाचा साथीदार सांगत असेल. यादवजी जो कुछ करना है आपको ही करना है. धावा रोखायच्याही आहेत आणि विकेटी प्राप्त करायच्या आहेत. खरं तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. सडेतोड प्रत्युत्तराला उत्तरं देणं गरजेची आहेत. पुढचा बॉल आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगला चेंडू आउटफील्ड फास्ट आहे. रन्स निश्चित मिळणार. दुहेरीचा प्रयत्न होतोय. धावा येतात त्या 4. चेंडू जमिनीला गुदगुल्या करत अलॉंग विथ द कार्पेट आला चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता खऱ्या अर्थानं भरपूर जास्त शपल क्रॉस झाली. हुक करण्याचा प्रयत्न गॅप मध्ये खेळले. फाईन लेगचे फिल्डर वेगाने धावले. चेंडू अडवू शकलेला नाहीयेत. अगदी पायाने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 4 धावा. गोलंदाज दिनेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर द विकेट. यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर येत्या डीप मधून. सूरज किनी सेफ हँड आणि त्याच्या माध्यमातून झेल टिपलाय. फलंदाज बाद. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये दिनेश यादव ते करतोय ना जे युपी मध्ये खऱ्या अर्थानं योगींनी केलेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये विकेट मिळवायला तो लागलेला पाहायला मिळालाय. बंदोबस्त करणार तो सबका करणार. मैदानाच्या आतमध्ये इथे बंदोबस्तच लावलाय की काय. मैदानावरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. दिनेश यादव विकेट प्राप्त केलेले आहेत. आता 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत. जतीन आणि त्याच्या साथीला मयूर मांगेला ही जोडी. जतीन मांगेला मयूर मांगेला 2 बंधू आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. विकेट आली आहे. धावा रोखल्या गेल्यात. येणारे 13 बॉल 15ची गरज. 13 चेंडू आणि 15ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. सामना होता कुठे आला कुठे. क्रिकेटचा खेळच असा आहे. कधी रंकाला राजा आणि राजाला रंक बनवेल याचा मात्र नेम नाही. आणि तेच चित्र इथे पाहायला मिळालंय. विकेट आणखीन एखादी आली तर आणखीन रंजकता बरी हा सामना निश्चित पाहायला मिळू शकतो. 13 बॉल 15ची गरज. जतीन मांगेला जास्तीची उसळी घेतली बॉलने. नो बॉल आहे. ओव्हर स्टेपिंग केली आहे. व्हाईट बॉल आला आणि नो बॉल आलाय. अंपायरने सांगितलं नाही. नो बॉलला प्रायोरिटी जास्तीची असते आणि हा नो बॉल इथे पाहायला मिळालाय. दोन्ही डिसिजन एकाच वेळेला दिले जात नाहीत क्रिकेटमध्ये आणि त्या कारणाचं ओव्हर स्टेपिंग नाही. सर्वाधिक लांबवरचा पाय टाकला होता. एबीपी माझाची टॅग लाईन आहे नेहमी एक पाऊल पुढे. आता दिनेश यादवला मला वाटतं एबीपी माझाही जास्तीचा आवडतो. त्याने एक पाऊल पुढेच टाकलाय. उसळीचा बॉल परंतु ओव्हर स्टॅपिंग. फ्री हिट ऑन साईडला फ्लिक केला. रन्स मिळतील या बॉलवरती 4. आला कणकणी चौकार.
थँक्यू. 12 चेंडू आणि 10ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. धावा सातत्याने येऊ लागल्यात. जतीन मांगील आले आणि त्याच्याही बॅटमधून एक चौकार पाहायला मिळालाय. फ्लिक पूल चांगले खेळत असताना तो पाहायला मिळतोय. रन सातत्याने येत असताना पाहायला मिळाल्यात. एकतीस बनलेले आहेत. 4 फलंदाज बाद झाले. कंपॅरिझन पाहिलं तर एनसीसी नारंगीने 31ला 4 आहेत आणि त्याच वेळेला तिवरी स्पोर्ट्स तिवरी हे 25ला 3 होतं. एंड ऑफ दी ओव्हर नंबर 3. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 12 बॉल आणि 10ची गरज. 12 चेंडू आणि विजयासाठी तिथे 10ची आवश्यकता आहे. 12 चेंडू 10. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 12 बॉल आणि 10ची गरज. प्रताप आलाय गोलंदाजी मार्क मध्ये. आपण पाहतोय प्रताप भोईर गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. बारा बॉल 10. ऑन साइडला इथे मात्र पाहायला मिळाला. नटराज मुद्रेने केला होता स्ट्रोक. ऑन साइडला फ्लिक केला. डीप मध्ये प्रोडक्शन. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक वेगाने आला. 8ची गरज. 11 चेंडूचा खेळ शेष. पहिल्या चेंडूवरती 2 आल्यात. सामना सोपा झाला एनसीसी नारंगी संघासाठी. सध्याच्या कडेला मैदानावरती खूप चांगली बॅटिंग सुरू आहे या संघाच्या माध्यमातून. गौतम पाटीलनं खऱ्या अर्थानं जी सुरुवात केली आणि तिथून जर पाहिलं ना तर मैदानावरती मयूर मांगेला देखील खूप चांगली कामगिरी करतोय. त्याच्या सोबतीला जर पाहिलं तर जतीनला देखील तुम्ही पाहताय त्याच्याही बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. येणारे 11 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. परंतु बॉलिंग ट्रॅकवरती प्रताप भोईर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. गोलंदाज तयार. यावेळेस जर पाहिलं तर फक्त चेंडूला दिशा दिली आहे. पॉईंट क्षेत्रामध्ये केवळ ढकल. इथेही एकदा मेल सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं कारण चांगला चेंडू टाकला गेला आणि त्या चेंडूवरती सिंगल घेतली आहे फलंदाजाने. सिंगल डबल चांगलं चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये धावा येत असताना पाहायला मिळतात. जोडी जमली आहे. 7 चांगला दिलाय. कोणी एकामेकाला दगा दिलेला नाहीये. पहिल्या रात्रीमध्ये जो दगा खऱ्या अर्थानं मयूर म्हात्रेंना विशाल भोईरांनी दिला तो दगा इथे दोन्ही बॅटर एकामेकाला देताना पाहायला मिळालेले नाही आहेत. 10 चेंडू आणि 7ची गरज. फुललेंचा होता हलक्यात आणि ऑन साईडला केला. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल आली आहे. 6ची आवश्यकता राहिली आहे. मॅच ऑन गेम ऑन. 9 चेंडू 6ची आवश्यकता. विलक्षण बुद्धिमत्ता मैदानावरती खऱ्या अर्थानं फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने ते सिंगल डबल्स घेत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. त्यांना ठाऊक आहे सामना दृष्टिक्षेपात आहे आणि खऱ्या अर्थाने इथून जर पाहिलं तर चांगलं कार्य करतायत फलंदाज. इथं जर पाहिलं तर इथेही सिंगल मिळते. प्रतापच्या या षटकामध्ये संयम दाखवलाय परंतु धावही आल्यात. प्रत्येक चेंडूवरती धाव बनवण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने फलंदाजाने केलाय. डोक्यावरती बर्फ ठेवून बॅटिंग चालू आहे. बॅकलेफ्टला खाली ठेवतात. सिंगलला जास्तीचं प्राधान्य दिलंय. मोठे फटकेबाजी खेळण्याची घिसाडघाई किंबहुना त्या औदार्यामध्ये विकेट गमवायची नाही आहे याकडे कल पाहायला मिळालाय आणि ही बाब पत्त्यावरती पडते. सिंगललाही हल्लीच्या घडीला टाळ्या येऊ शकतात. आज एनसीसी नारंगीच्या डगआउट्समधून ते ऐकायला मिळाल्यात कारण सिंगलवरती टाळ्या येतात. 8 बॉल 5ची गरज. हा बॉल इथे मात्र डावी येशी सोडून जाणारा. धावा येणार निश्चित. अवांतर धाव येते की काय. होय व्हाईट बॉल आला आणि त्याच्यावरती +1. एकंदरीत आता मात्र 8 बॉल आणि केवळ 3ची गरज. अगदी सोपा सामना झालाय. 8 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. मैदानावरती दोन्ही फलंदाज सेट झाले. त्यांच्या बॅटवरती बॉल व्यवस्थितरित्या येऊ लागल्या आणि चांगली बॅटिंग करतायत कारण छोट्या ब्लॅक क्लिपचा ते वापर करतायत. सिंगल घेत आहेत. फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती प्रताप भोईर. राऊंड विकेट. व यावेळेस फ्लिक केला. हवेत खेळलेत. फिल्डर येतील त्या ठिकाणी. प्रयत्न करतायत दिनेश परंतु इथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. स्कोरीचं लेवल फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. या स्पर्धेचा नियम आहे ब्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. त्यामुळे ही धाव बनवावी लागेल. येणारे 7 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. काय जबरदस्त परफॉर्मन्स आज एनसीसी नारंगी या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाजी करत असताना कमी धावांवरती तिवरी स्पोर्ट तिवरी या संघाला थांबवलं आणि खऱ्या अर्थाने चेस करत असताना या मॅचमध्ये आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये
NCC नारिंगी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 7 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. यावेळेस मोठा फटका, मॅच फिनिश, विजय चौकार फलंदाज मयूरच्या बॅटमधून आलाय आणि ते सामना जिंकलाय NCC नारिंगी या संघाने. थँक्यू. या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी केली विथ द बॅट विथ द बॉल. अष्टपैलू खेळ ज्या खेळाडूचा पाहायला मिळाला. अर्थातच बॅटिंग करत असताना 10 चेंडूमध्ये 19 धावा आणि गोलंदाजी करत असताना 2 षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट घेतल्या. अर्थातच मयूर मांगेला राहिलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. मांगेला या मयूर मांगेला